श्री कृष्णाय नमः। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि। तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर तुझा अधिकार नाही. कधीही कर्मफळाची अपेक्षा करून कर्म करू नकोस आणि फळावर हक्क नाही म्हणून निष्क्रिय बनू नकोस. भगवंत येथे अर्जुनाला सांगत आहेत, जीवन हा कर्माचा प्रवास आहे. आपण जगात पाहू शकतो, शेतकरी बी पेरतो, पण पाऊस येईल की नाही हे त्याच्या हातात नाही. वैद्य औषध देतो, पण रुग्ण बरा होईल की नाही याची हमी तो देऊ शकत नाही. विद्यार्थी अभ्यास करतो, पण निकाल कसा लागेल हे पूर्णपणे त्याच्या हातात नाही. तसंच आपल्याकडे कर्म आहे, पण परिणाम नाही. कर्म कर, पण फळावर हक्क नको. कर्म कर, पण फळाच्या मोहाने अस्वस्थ होऊ नको. कर्म कर, पण निष्क्रियतेत पडू नको. मनुष्याने फक्त स्वतःच्या प्रयत्नांवर लक्ष द्यावे, परिणामाची चिंता करू नये. जेव्हा आपण फळाच्या अपेक्षेने कर्म करतो, ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर निराशा व हताशा जन्माला येते. पण आपण परिणामाची काळजी न करता भक्तिभावाने, शांतीने, कर्तव्यबुद्धीने कर्म करतो, तेव्हा कर्मसुद्धा साधना होते आणि मनाला समाधान मिळते. फळाच्या आसक्तीतून मुक्त होणे म्हणजेच कर्मयोग.